नमस्कार. कधी विचार केला आहे का की जेव्हा एखादं मोठं वचन म्हणजे एखादा औपचारिक करार मोडला जातो तेव्हा नक्की काय होतं? कायदा अशा वेळी काय करतो? चला तर मग आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि या सोर्सच्या मदतीने करारभंगाच्या कायदेशीर उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. एक कल्पना करा. समजा तुम्ही तुमच्या नव्या वेबसाईटसाठी एका डेव्हलपरला कामावर घेतलं. सगळं ठरलं, करार झाला, पैसेही दिले आणि अचानक तो डेव्हलपर गायब झाला. आता काय? जेव्हा समोरची व्यक्ती दिलेले वचन पाळत नाही तेव्हा आपल्याकडे काय पर्याय उरतात? कायदा आपल्याला कशी मदत करू शकतो? तर मग जेव्हा एखादा करार मोडतो तेव्हा कायदा आपल्याला काही पर्याय देतो. असं समजा की कायद्याकडे एक प्लेबुक आहे किंवा एक प्रकारचं टूलकिट आहे ज्यात पीडित पक्षासाठी 5 मुख्य उपाय दिलेले आहेत. चला ते एक एक करून पाहूया. आज आपण या 5 उपायांचा प्रवास करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू रेझिजन म्हणजे कराराचं अंडू बटन. त्यानंतर बघू की पैशाने नुकसान कसं भरून काढता येतं. मग जेवढं काम तेवढा दाम हा नियम समजून घेऊ आणि शेवटी पाहू की न्यायालय पैशांपलीकडे जाऊन कोणते आदेश देऊ शकतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा करार मोडला जातो तेव्हा ज्या पक्षाचं नुकसान झालं आहे त्याला उपाय मागण्याचा हक्क मिळतो. तर मग पहिला उपाय कोणता आहे? पहिला आणि सगळ्यात सरळ उपाय आहे रेसिजन म्हणजेच करार रद्द करणं. याला आपण आपल्या सोप्या भाषेत कराराचं अंडू बटन म्हणू शकतो. म्हणजे बघा, रेसिजनचा अर्थ एकदम सोपा आहे. जर एकाने वचन मोडलं तर दुसरा पक्ष म्हणू शकतो की ठीक आहे, हा करारच आता रद्द झाला. आणि याचा परिणाम काय? तर ज्या पक्षाचं नुकसान झालं आहे तो सुद्धा आपल्या जबाबदारीतून पूर्णपणे मोकळा होतो, जणू काही तो करार कधी झालाच नव्हता. आता हे उदाहरण बघा किती सोपं करून सांगतंय. जर अ ने गहू पुरवलाच नाही तर ब पैसे द्यायला बांधील नाही. झालं, करार रद्द झाला, दोन्ही पक्ष आपापल्या जबाबदारीतून मोकळे. अगदी सरळ आहे, नाही का? चला आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या उपायाकडे, तो म्हणजे डॅमेजेस किंवा नुकसान भरपाई. इथे सगळा मुद्दा पैशांचा आहे, म्हणजे जे नुकसान झालं आहे ते पैशांच्या स्वरूपात भरून मिळवण्याचा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॅमेजेसचा मुख्य उद्देश समोरच्याला शिक्षा करणं नाहीये, तर ज्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे त्याला पुन्हा त्याच आर्थिक स्थितीत आणणं आहे जिथे तो करार मोडला नसता तर असता. आता ही नुकसान भरपाई नीट समजून घेण्यासाठी चला एक खूप प्रसिद्ध केस बघूया. हेडली विरुद्ध बॅक्सेंडेल. गोष्ट सुरू होते एका गिरणीतून जिथे एक खूप महत्वाचा पार्ट म्हणजे क्रँकशाफ्ट तुटतो आणि त्यामुळे संपूर्ण गिरणीच बंद पडते. मग गिरणी मालक काय करतो? तो पार्ट दुरुस्तीसाठी एका कॅरियरकडे देतो. पण इथेच एक महत्वाची गोष्ट घडते. तो कॅरियरला हे सांगायला विसरतो की या एका पार्टमुळे पूर्ण गिरणी बंद आहे आणि जर डिलिव्हरीला उशीर झाला तर त्याचं मोठं आर्थिक नुकसान होईल. आणि याच केसमधून कायद्यातला एक खूप महत्त्वाचा नियम समोर आला. तो नियम असा की नुकसान भरपाई फक्त अशाच नुकसानीसाठी दिली जाऊ शकते जे एकतर नैसर्गिकरित्या होतं किंवा जे दोन्ही पक्षांना अपेक्षित होतं. सोप्या भाषेत ते नुकसान फोर्सिएबल असायला हवं. आता ही नुकसान भरपाई सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. सामान्य डॅमेजेस म्हणजे थेट होणारं नुकसान. विशेष डॅमेजेस म्हणजे आपल्या गिरणीच्या उदाहरणासारखं जे खास परिस्थितीत होतं. नाममात्र डॅमेजेस म्हणजे जेव्हा खरं नुकसान नसतं पण हक्क सिद्ध करायचा असतो. उदाहरणात्मक डॅमेजेस हे शिक्षा म्हणून दिले जातात आणि लिक्विडेटेड डॅमेजेस म्हणजे करारातच आधी ठरवलेली रक्कम. आणि गिरणीचं उदाहरण आपल्याला हेच तर स्पष्ट करून सांगतं. बघा, जर कॅरियरला माहीतच नव्हतं की गिरणी बंद आहे तर तो नफ्याच्या नुकसानीसाठी जबाबदार नाही. पण जर त्याला ही विशेष माहिती दिली असती तर तो जबाबदार ठरला असता. म्हणजे संवाद किती महत्वाचा आहे हे बघा. ओके, आता आपला तिसरा उपाय. नाव थोडं वेगळं आहे, क्वांटम मेरिट. हे एक लॅटिन वाक्य आहे पण याचा अर्थ खूप सोपा आहे. जितकं पात्र आहे तितकं, किंवा आपल्या भाषेत जेवढं काम तेवढा मोबदला. पण हे कधी वापरतात? विचार करा की काहीतरी काम झालेलं आहे पण मूळ करार काही कारणाने रद्द झाला. अशा वेळी कायदा म्हणतो की ज्याने काम केलं आहे त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. मग नक्की कोणत्या परिस्थितीत क्वांटम मेरिटचा दावा करता येतो? समजा करारच अवैध निघाला किंवा काम झालं पण ते नीट झालं नाही, किंवा असंही होऊ शकतं की तुम्हाला अर्ध्यातूनच काम थांबवायला सांगितलं गेलं. अशा सगळ्या परिस्थितीत केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी हा उपाय वापरला जातो. कधीकधी ना पैशानी नुकसान भरून निघत नाही. मग तेव्हा काय? तेव्हा येतात न्यायालयाचे आदेश, जे काहीतरी करण्याचे किंवा काहीतरी करण्यापासून थांबवण्याचे आदेश देतात.
हे आदेश प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. पहिला, स्पेसिफिक परफॉर्मन्स, जो एखाद्या पक्षाला त्यांचं वचन पूर्ण करायला लावतो. आणि दुसरा, इंजंक्शन किंवा मनाई हुकूम, जो एखाद्या पक्षाला काहीतरी करण्यापासून थांबवतो. पण हा स्पेसिफिक परफॉर्मन्स काही प्रत्येक वेळी वापरला जात नाही. तो फक्त तेव्हाच दिला जातो जेव्हा परिस्थिती खूपच वेगळी असते. समजा एखाद्या दुर्मिळ कलाकृतीचा किंवा जमिनीचा सौदा असेल जिथे पैशांनी नुकसान भरून निघू शकत नाही. अशावेळी न्यायालय तो करार पूर्ण करण्याचाच आदेश देतं. आणि इंजंक्शन किंवा मनाई हुकूम समजून घ्यायला हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जर एखाद्या गायिकेने फक्त एकाच थिएटरमध्ये गाण्याचं वचन दिलं असेल आणि ती दुसऱ्या ठिकाणी गाणार असेल, तर न्यायालय तिला त्या दुसऱ्या ठिकाणी गाण्यापासून रोखू शकतं. बरं, हे मनाई हुकूमसुद्धा गरजेनुसार वेगवेगळे असतात. काही तात्पुरते असतात, जे केस संपेपर्यंत लागू होतात, तर काही कायमस्वरूपी असतात. काही तुम्हाला चुकीचं काम करण्यापासून रोखतात, तर काही तुम्हाला चुकीची परिस्थिती सुधारण्याचा आदेश देतात. तर या सगळ्या उपायांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, करार कायद्याचा खरा उद्देश कोणाला शिक्षा देणं नाही, तर न्याय आणि संतुलन पुन्हा प्रस्थापित करणं आहे. ज्या पक्षाचं नुकसान झालं आहे त्याला शक्य तितकं पूर्ववत स्थितीत आणणं हेच खरं ध्येय आहे. आणि शेवटी हा प्रश्न उरतोच की जेव्हा एखादं वचन मोडलं जातं तेव्हा कायद्याचा उद्देश नक्की काय असतो? चूक करणाऱ्याला शिक्षा देणं की बिघडलेलं संतुलन पुन्हा साधणं? या सोर्सच्या आधारे असं दिसतं की कायद्याचा कल हा संतुलन साधण्याकडे जास्त आहे.